निवडणूक आम्ही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर डोळ्यासमोर घ्यायची का ज्या पद्धतीने आयराम गायराम झालेले आहेत तिथे कुठेतरी भाजपला धडा शिकवायचा आहे का निष्ठावंतांना आम्ही मतदान करायचं. कुतुळवाडीचं प्रकरण तुम्हाला आठवतंय काय ते कुतुळवाडीचं झालंय. आमदारांनी एका ठिकाणी दौंडला कुठेतरी सभेमध्ये सांगितलं की मी कशा पद्धतीने बुलडोजर फिरवलेला आहे. 1000 एकर जागा रिकामी 1000 एकर जागा रिकामी केली. कशासाठी केली होती. विधानसभेत म्हणजे सुरू असताना काय म्हणलं होतं रोहिंगे तिथं बांगलादेशी तिथं त्यांना किती सापडले एकही नाही. हा मग जागा नेमकी रिकामी करून कोणाचं तिथं हित साधायचं होतं. ती जागा रिकामी केलेली बिल्डरच्या घशात घालायची होती का. नेमकं करायचं काय होतं. बरं सर्वसामान्य माणूस काही जर का त्याच्या अडीअडचणी घेऊन जातोय तर तिथं नगरसेवक नाही प्रशासन आपलं मनमानी कारभार करतोय. ते 36 बंगल्यांचं प्रकरण आपण पाहिलं इंद्रायणीचं ते सगळे ते बंगले त्या ठिकाणी जमिनीदोस्त करण्यात आले. अशा 3000 बंगले आहेत अजून किती आहेत अजून ही सगळी प्रकरणं. त्यामुळे जनता आता ही निवडणूक जे काही भ्रष्टाचार तुम्ही सगळे प्रकरण मांडलीत रोज आपण मांडत होतो माध्यम म्हणून लोक पाहत होती. त्यामुळे लोकांना आता प्रश्न हा पडलाय की ही निवडणूक आम्ही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर डोळ्यासमोर घ्यायची का ज्या पद्धतीने आयराम गायराम झालेले आहेत तिथे कुठेतरी भाजपला धडा शिकवायचा आहे का निष्ठावंतांना आम्ही मतदान करायचं जे अपक्ष उभे राहतील बंडखोरी करून. बरोबर. त्यामुळे मतदार संभ्रमित आहे. मतदारालाच कळायला तयार नाही की मी आता निर्णय काय घेऊ म्हणजे कोणता झेंडा घेऊ. आता ही परिस्थिती त्या कार्यकर्त्याची नाही मतदाराची झालेली आहे मतदान करण्यापूर्वी. ही वेळ मतदारावरती येऊन टेपली.